मित्रांनो तर बघू शकता मराठा बांधव जे आहेत गावाकडे निघालेले आहेत आणि पाहू शकता कशा पद्धतीने एकदम सगळ्या एका जोरात होत आहे असं बोला करतात कळते का ऐकून घ्या एकदम सगळं तुम्ही पहा माझा मराठी कळते का ऐकून घ्या तुम्ही पहा महाराष्ट्र माझा मराठी आता आपण माहीत घेऊ खरं पाहता आज दिवाळी ही प्रत्येक वर्षाची असते, परंतु आज एक वेगळ्या पद्धतीची दिवाळी आम्ही आज साजरी करतोय. कारण की मराठा समाजामध्ये एक संघर्ष होता असा आम्हाला मिळाला आहे की निस्वार्थपणे की जेणेकरून त्यांनी आपल्या स्वतःची राखरांगोळी करून आपल्या स्वतःच्या पत्नीला सोडून आपल्या स्वतःचे मुलंबाळं सोडून आज या मराठ्यांसाठी झगडतोय. गेली 2.5 ते 3 वर्ष झालं हा या लढ्याला यश आज येतोय. म्हणजे हा आजचा दिवस म्हणजे सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला सोन्याचा दिवस आणि ऐतिहासिक दिवस म्हणून आम्ही आज दिवाळी साजरी करतोय. बंद कर. शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी जय. भवानी जय. शिवाजी. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एक मराठा, लाख मराठा, लाख मराठा, लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. कोण म्हणतं देत मित्रांनो हा होता जनरोष मराठ्यांना आरक्षण जाहीर मिळालेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आपण मराठा बांधव जे आहेत त्यांना आरक्षण भेटलेलं आहे. त्यामुळे ते गावाकडे निघालेले आहेत. आता केला होता आणि आज मनोज जरांगेच्या माध्यमातून आज त्याला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी पहिली स्टेप झाली. अण्णासाहेब पाटलांनी स्वतःची आहुती दिली. शेकडो हुतात्मे झाले मराठा समाजाचे, पण न्याय मिळाला नव्हता. 35% त्यांना मार्क्स मिळालं. ती मंडळी जात होती, 40% जात होती, 45% जात होती, 70% जात होती, पण 90-95% मार्क्स मिळून सुद्धा लाखो रुपये फी मराठी मुलांना भरावी लागत होते आणि परिस्थिती नसल्यामुळं आमच्या 35 वर्षात बाद झाला. हे दुर्दैव आहे आमचं. तर अण्णासाहेब पाटलांच्या चळवळीतला मी दत्ताजीराव देसाई मराठा स्वयंसेवक संघाचा सध्या राष्ट्रीय अध्यक्ष आहे, गोविंद अधिकांच्या नंतर. पण गेली 45 वर्ष या लढ्यात मी आहे आणि हा लढा देत असताना कधीही घरादारावर तुळशीपत्र ठेवून आम्ही हा लढा दिला. आज गेली 5 दिवस, पण ह्याची तयारी करायला गेली 2 वर्ष आम्हाला लागली. 58 मोर्चे काढली, पण मूक मोर्चा म्हणून संबोधनाले मराठ्यांचा पुरेपूर वापर करणारे बदमाश आम्हाला भेटले. मराठी माणसावर त्यांनी स्वतःच्या पोळ्या बांधल्या. 50-100 रुपये ज्यांना फॉर्म भरायला नव्हते त्यांनी हजारो कोटीची घरं बांधली. पण मराठ्यानं उद्ध्वस्त करायचं काम केलं आणि आज मराठी पक्ष मराठी सेना म्हणतायत, पण ती सेना आमच्या मराठी माणसाला तरी कामी आली नाही. हे या माध्यमातून मी सांगतोय. आज मराठी माणसाची अस्मिता आणि स्वाभिमान, ज्याला भूक लागते त्याला भुकेची किंमत कळते, सती जाते त्यावेळी तिला कातडीची किंमत कळते. आज मनोज जरांगे 1982ला जन्माला आले, त्यावेळी मी 21 वर्षाचा होतो. अण्णासाहेब पाटलाच्या चळवळीतलं विद्यार्थी नेतृत्व करत होतो. पण त्याच मनोज जरांगे पाटलांना भुकेची कळ असल्यामुळं आणि स्वतः गरीब घरातलं पोरगं असल्यामुळं गरिबाची अवस्था काय असं हे बघितलं. पण या भडव्याने गेल्या 5 दिवसामध्ये मराठी माणसावर एवढ्या जखमा केल्या. या माध्यमातून मी सांगतोय, मीडियाच्या माध्यमातून गेली 2 दिवस संडास बाथरूम बंद. पहिले दिवस खायला प्यायला काही दिलं नाही. मुंबईत फिरायचं मुश्किल. गावावरून आलेल्या माझ्या बांधवांची आनंदी खेळ केला. पण आज त्यांना 4 दिवसानंतर सुबुद्धी सुचली आणि राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून उपसमिती येऊन आज त्यांनी मान्य केलं की ज्या नोंदी त्या द्यायच्या नोंदी दिल्या, मान्य केला. मान्य आहे, मी त्यांचं अभिनंदन करतोय.
धन्यवाद देतोय. पण ज्या नपुसक सरकारनं गेली 45-40 वर्षांचा छेड केला, इथून पुढच्या काळामध्ये आम्ही तो छेड सहन करणार नाही. मीडियाच्या माध्यमातून एकच सांगतोय, मराठी माणसाला हकलवण्याचा प्रयत्न या मुंबईतनं गेली 4 दिवस केला जातोय. त्याचा मी जाहीर निषेध करतोय. मराठी माणूस हा इथला भूमिपुत्र आहे, आमची राजधानी आहे. आणि जर मुंबईत आम्ही यायचं नसेल तर कात्रच्या घाटात नेऊन राजधानी ठेवा, म्हणजे आम्ही तिथे येऊ. न्याय मागायला मराठी माणसानं मुंबईत यायचं नाही तर काय पाकिस्तानात जायचं, कुठे जायचं मराठी माणसानं. आज मराठी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी, ज्या छत्रपती शाहू महाराजांनी आमच्यावर संस्कार केले, मी जिजामातेचा उच्छेद आहे हे कदापि मान्य करणार नाही. आणि इथून पुढच्या काळामध्ये मराठी माणसाला नख लावायचा प्रयत्न केला तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत याद बी माजवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आमचा न्याय हिसकावून घेऊ, तुमच्या बोखांडीवर बसू. 2 गुजराती आणि 4 व्यापारी यांच्यासाठी हा देश आणि राज्य आम्ही गहाण टाकलेलं नाही. हे जाहीर आव्हान मी सांगतोय. आमचा नाद मराठ्यांचा करू नका. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. अटकेपासून कटकेपर्यंत आशिया खंडावर या मराठ्यांनी राज्य केलंय. त्या मराठ्यांना दुखवायचा 2-4 व्यापाऱ्यांनी प्रयत्न करू नये. एखादा व्यापारी राज्याचा किंवा देशाचा प्रमुख होतो त्यावेळी राज्य आणि राष्ट्र धुळदान होतं. या मीडियाच्या माध्यमातून मी सांगतोय. आता तुम्ही मराठी माणसाला डिवचलाय, पानिपत तुमचं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढ्याच लक्षात ठेवा. मनोहर जरांगे सारखा योद्धा, असे लाख योद्धे माझे आहेत भोवताली. तुम्हाला जे दिसत आहेत समोर सगळे आंदोलक आहेत, जीवाची बाजी करून लढणार आहेत. जीव गेला तरी चालेल, पण मराठी अस्मिता आणि स्वाभिमानाने जपू, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू. पण मराठी माणसाला मुंबईतनं हाकलायची भाषा गेली 4 दिवस चालू होती, ह्याला हरताळ पासल्याशिवाय नाही. जे आहे तिथं परप्रांतीयांनी बाहेरचे मराठी माणसाला जर हिसकवायचा प्रयत्न केला आणि मराठा माणसाचं जर तुम्हाला शासन करताना बोज वाटत असेल तर तुम्हाला घरातून हिसकावून काढण्याची हिंमत मराठी माणसामध्ये आहे. आणि तुमची सगळी घरं आम्ही मराठी माणसं ताब्यात घेऊ. एकाही माणसाला इथे राहायला देणार नाही. ही भूमिपुत्राची जागा आहे. आम्ही तुमचा सन्मान करतो. कुणी या, कुणीही राहावा, सन्मानानं राहावा. आम्ही तुमच्यावर दया दाखवतो. तुम्ही आमचे मालक नाही. मराठी माणूस, मराठी अस्मिता, मराठी स्वाभिमान. ज्या शिवरायांनी सुरत लुटली, आता हरामखोर लाज करते. महाराष्ट्र नसून गुजरातचे पाय धरतायत. त्यांचा जाहीर निषेध मी करतोय, जाहीर निषेध करतोय. मराठ्यांच्या विरोधात या आंदोलनात काम केलं, त्यांची कातडी सोडल्याशिवाय मी राहणार नाही, राहणार नाही. अरे मराठ्यांनी सगळ्यांना सांभाळलं मोठ्या बाबाच्या भूमिकेतून, मग तुम्ही आम्हाला त्रास कशासाठी देताय? कोणी या, स्वाभिमानानं राहा, पण आमच्या बेडरूमपर्यंत यायचा प्रयत्न करू नका. पाहुणे म्हणून आलाय, पाहुण्याच्या मर्यादेतनं राहा. इथले मालक मराठी आहेत, इथली अस्मिता मराठी आहे, इथला स्वाभिमान मराठी. त्याबद्दल शासनाचे आभार मानतोय, धन्यवाद देतोय. पण उर्वरित मराठी माणसाला आणि केवळ मराठा म्हणून मी बोलत नाही, सगळ्या जाती धर्माच्या माणसांना न्याय मिळाला पाहिजे. तो 0.5% असू दे, त्याला 0.5% रिझर्वेशन द्या. जे 2% असतील त्यांना 1% द्या. जे 10% असतील त्यांना 5% द्या. आणि माझा मराठा माणूस जर 38% असेल तर त्याला 19% द्या. ओबीसी असो, जे टक्का आहे जनगणना करा आणि ज्यांचा ज्यांचा जसा सहभाग आहे त्यांना द्या. आणि हे तुमच्यात हिंमत नसेल, होत नसेल तर सगळ्यांचीच आरक्षण काढून टाका आणि आर्थिक निकषाने समान नागरिकाचा बेस करा आणि राज्याचं आणि देशाचं नेतृत्व करा. अशा खंडावर परत मराठी माणूस राज्य करेल, हे याच माध्यमातून मी सांगतोय.
परत मराठ्यांचा नाद करू नका आणि उचकावायचा प्रयत्न करू नका हे तुमच्या माध्यमातून मी सांगतोय. तुम्ही मला 2 मिनिटं बोलायची संधी दिली त्याबद्दल मी तुम्हाला धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव. आता काय करायचं माहिती आहे का आता आपल्या चॅनलचा